आरोपी सापडले पाहिजे आणि सरकारमधल्या नेत्यांना सुद्धा आव्हान आहे की बंधारे बारामतीची ही परिस्थिती बदलली पाहिजे। कारण येणारा काळ असा जर होत राहिला तर उद्या कुणी उत्सुक सुटेल आणि कुणी अन्याय करत। आणि प्रॉब्लेम काय झालाय, जनता खरं बोलायला घाबरते का, तर माझ्या मागे काहीतरी जाळ लागेल। या आमच्या मागे तर कायमच जाळ चाललाय। जसं आता वकील म्हणले, विक्रम भाई म्हणले अन्याय होतोय, आमच्याकडे सारखाच अन्याय चाललाय का, तर खरं बोललं की राग येतो। दोन मिनिट अन्याय होतोय, त्याला न्याय मिळाला पाहिजे। मग तो कुठल्याही जाती समूहाचा असो, त्याला तिथं शिक्षा झाली पाहिजे। आणि जर शिक्षा होत नसेल तर ह्याला जबाबदार कोण? त्यासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येने आलेलो आहे। पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीचा छडा लावा, अन्यथा आपल्याला पुढील धोरणं वेगळीच करावं लागणार आहे। त्याशिवाय हे प्रशासन हलणार नाही। त्यासाठी सर्वांची एकजूट त्या ठिकाणी महत्वाची आहे आणि सर्वांनी मग त्या ठिकाणी सगळ्यांनी कुणालाही पाठीशी न घालता या गोष्टीला तीव्र विरोध केला पाहिजे। या घटनेचा मी तीव्र निषेध करतो। थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि आभार मानतो। खरं बघायला गेलं तर 25 तारखेला अतिशय निंदनीय घटना घडली आणि त्याचा निषेध करण्यासाठीच आपण या ठिकाणी अतिशय मान्यवरांनी सगळ्यांनी सांगितलं की ही घटना एका कुणावरती घडली किंवा एका समाजावरती त्याचा अन्याय झाला असेल तरी उद्या कुणावरती ती घटना घडू शकते। त्यामुळं सर्वच लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे। आपण पाहिलं की पाठीमागच्या 6 महिन्यापूर्वी आपल्या पंधरे गावामध्ये आपल्या पंधरे गावाची खरं तर संस्कृती नाही आहे, परंतु तलवारीने केक कापण्यात आला। बरोबर आहे, त्या गोष्टीचं छोट्या छोट्या गोष्टींचं अनुकरण करत